नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी तुम्हाला एक अनयूज अनटच फ्लॅट दाखवतोय। हा फ्लॅट जो आहे आत्ताच या घराचं पोझिशन घेतलेलं आहे। नवीन कोरा फ्लॅट असणार आहे आणि हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट आपल्या ढोकळी कोलशेत रोडवरती आहे, म्हणजे ढोकळीलाच आहे, कोलशेतला म्हणण्यापेक्षा ढोकळीला आहे आणि बाळकुमच्या मेट्रो स्टेशनला लागून असणारा हा फ्लॅट असणार आहे। हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट साधारणतः 568 कार्पेटचा फ्लॅट आहे, 568 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट तसा बघितलं तर हा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये हा 568 मध्ये ॲडजस्ट केलेला हा हॉल आहे आणि हॉलच्याच साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे, जी साधारणतः 2.5 फुटाची बाल्कनी तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळू शकते। आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये उभे असणार आहात त्यावेळेला हे जे रिजलंड आयकॉन नावाचं प्रोजेक्ट जे तयार होत आहे, त्या प्रोजेक्टच्या सगळ्या ॲम्युनिटीज आपल्याला आपल्या फ्लॅटमधनं किंवा आपल्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं दिसेल। आणि नारायणा इंटरनॅशनल स्कूल आहे ते तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं प्रॉपरली दिसू शकतं। ज्या लोकांना नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्यांच्या मुलांचं ॲडमिशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील, अदरवाईज ठाण्यात तसं बघितलं तर सगळ्याच शाळेच्या बसेस ह्या तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये येतात, तरी पण असं कोणाला जर वाटत असेल की बाबा नाही, ठाणे आपल्या नारायणा शाळेला लागूनच आपल्याला घर असायला हवं, तर हे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं घर आहे। खूप चांगला एक चांगलाच फ्लॅट आहे हा। रुनवाल आयरीन नावाचं हे प्रोजेक्ट असणार आहे। हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट तसा जर बघितला तर वेगळ्या पद्धतीनं बनवलेला आहे, कारण की तुम्ही वास्तूच्या हिशोबाने जरी गेलात तर ह्याचं जे फेसिंग आहे ते साधारणतः आपल्याला नॉर्थ ईस्ट फेसिंग असणार आहे, म्हणजे बाहेर पडताना तुम्हाला हे नॉर्थ ईस्ट असणार आहे। आणि त्याच्या शेजारी जर तुम्ही बघितलं ते असं एल शेपमध्ये दिलेलं किचन आहे आणि किचनची ज्यावेळेला मी खिडकी ही ओपन ठेवलेली आहे आत्ता व्हिडिओ काढताना, तर ह्याच्यातनं तुम्हाला हवा फील येते, म्हणजे हवा येते ह्या खिडकीमधनंच। आणि विशेष म्हणजे इथे त्यांनी जे ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे तो तुमचा इथेच ॲडजस्ट केलेला आहे, तुम्ही किचनमध्येच ड्राय बाल्कनीचा स्पेस पण दिलेला आहे। आणि जेव्हा आपण हे सगळं हॉल आणि किचन सोडून बेडरूमच्या साईडला जाणार आहोत तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला बेडरूमच्या इथे बेडरूमच्या समोर आलं तर तुम्हाला कॉमन वॉशरूम हे असं चांगलं मोठं दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता, असं मोठं बाथरूम किंवा वॉशरूम तुम्ही म्हणू शकता। तर अशा पद्धतीचं हे बाथरूम वॉशरूम आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या साईडला आलो तर हे कॉमन जे बेडरूम आहे ते कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूमची साईड जरी बघितली तर ही चांगली मोठी आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या कॉमन बेडरूममध्ये उभे राहणार आहात त्यावेळेला तुम्हाला बाळकुमचं मेट्रो स्टेशन आणि भविष्यात येणारे ॲमेझॉनचं डेटा सेंटर, जे तुम्ही झाडं वगैरे बघताय इथे ॲमेझॉनचं डेटा सेंटर येणार आहे। आणि तुम्ही जर ते सिमेंटेड जर तुम्हाला तिथं जर पुलाच्या शेजारी, तर तिथे हे तुमचं बाळकुमचं मेट्रो स्टेशन असणार आहे। आणि तुम्ही ज्यावेळेला ह्या फ्लॅटमध्ये येणार त्यावेळेला ह्या साईडला जर आपण आलो तर इथं आलमारी बनवण्यासाठी खूप मोठा स्पेस तुम्हाला दिलेला आहे। तुम्ही याची आलमारी इथं बनवू शकता, हे गेस्ट बेडरूममध्ये किंवा चिल्ड्रन्स बेडरूममध्ये किंवा स्टडी टेबल बनवू शकता। ह्या फ्लॅटमध्ये कसं आहे, ह्याच्यात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं बेनिफिट ह्या फ्लॅटमध्ये आहे, कारण की हा फ्लॅट घेऊन म्हणजे ॲग्रीमेंट झाल्यानंतर विदिन 3 इयर्सच्या आत आज जर हा फ्लॅट आपण कोणाचा जर विकत असतील तर त्याच्यात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं रिटर्न बेनिफिट मिळतं, तर ते बेनिफिट ह्या फ्लॅटमध्ये आहे। आणि हा आपला मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर अशा पद्धतीचं, आणि तुमच्या मास्टर बेडरूममध्ये जरी तुम्ही उभा राहिलात तर तुम्हाला प्रॉपर हा तुमचा मेट्रो स्टेशन दिसेल। आणि सकाळचं ऊन मात्र तुमच्या ह्या घरामध्ये, एक मिनटं तुम्हाला मी सांगतो सकाळचं ऊन इकडे येणार आहे की नाही। सकाळचं ऊन मला असं वाटतं की तुमच्या ह्या घरामध्ये क्रॉसमध्ये तुमचं सकाळचं ऊन मात्र ह्या घरामध्ये 100% येईल, म्हणजे तुमच्या दोन्ही बेडरूममध्ये क्रॉस सकाळचा सूर्य येईल पण क्रॉसमध्ये येईल। आणि त्याच्यानंतर हे तुमचं ह्या साईडला जरी आलात तर इथे एक छोटं तुमचं आलमारी तुम्ही प्रॉपरली इथे बनवू शकता, जी तुमच्या बेडरूमला डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीनं। तर हे तुमचं इथे आलमारी तुमच्याकडे येऊ शकते। आणि मग त्याचं इकडल्या साईडला तुम्ही जर आलात तर हे मोठं परत असं एक वॉशरूम बाथरूम मोठं आहे, म्हणजे छोटं नाही,
हा जो फ्लॅट आहे हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकही दिवस वापरलेला नाही. पोझिशन आत्ता जस्ट याची घेतलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर वर्क करावंच लागणार आहे. तर रुनवाल आयरिन नावाचं प्रोजेक्ट आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटरवरती असणारा हा प्रोजेक्ट. असणार आहे. इस्कॉन टेम्पलला लागून असणारा हा प्रोजेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर नमो सेंट्रल पार्कपासून हा प्रोजेक्ट तुमच्या जवळ असणार आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो फ्लॅट आहे ह्या इन्क्लुडिंग जे आता ह्याच्यात जे स्टॅम्प ड्युटी रेशनचं बेनिफिट मिळणार आहे, त्याच्यामुळे तुमची ह्याची जी कॉस्ट आहे ती इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी बेनिफिट धरून 1,05,00,000 असणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जी थोडीफार स्टॅम्प ड्युटी लागणार आहे ती जो घेणार आहे त्याला ती भरावी लागणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला जर ह्या अशा बजेटचा फ्लॅट असणार असा आहे तर कोणाला घ्यायचा असेल बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट नक्की दाखवतो. मी माझे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करते आणि मला माझ्या कर्मातनंच यश मिळवायचं आहे. तर मी माझे कर्म चांगले करणार आहेत, त्याच्यामुळे मला माझ्या कर्मावरती विश्वास आहे. मी जे काय कर्म करतो आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या अँगलनं करतो आहे. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मी माझे कर्म चांगले करतो आहे, त्यातनं पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळावा ही माझी माफक अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.